नमस्कार मित्रांनो, मराठी दुनिया चॅनलवर मी गैबिनंद घोगे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करणे विसरू नका। धन्यवाद। इयत्ता 5वी विषय गणित विभाग पहिला प्रकरण दुसरे संख्या ज्ञान पान नंबर 3 उदाहरण संग्रह 2 प्रश्न पहिला 1 ते 0 या अंकाचा वापर करून 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा व वाचा। संख्या ज्ञानामध्ये आपण यापूर्वी 0 ते 9 या 10 अंकाच्या सहाय्याने 5 अंकी संख्यापर्यंतच्या संख्या कशा लिहायच्या हे आपण शिकलेलो आहोत आणि 0 ते 9 हे अंक वापरून संख्या लेखनाच्या या पद्धतीला दशमान पद्धत असं म्हणतात। दशमान पद्धतीत अंकाची स्थानिक किंमत त्यांच्या स्थानावरून ठरवली जाते। या उदाहरण संग्रहामध्ये आपण पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक 3 वरील प्रश्न पहिला बघूया। हे अंक वापरून आपल्याला 2 अंकी 3 अंकी 4 अंकी आणि 5 अंकी संख्या लिहायच्या आहेत। तर सर्वप्रथम आपण या अंकांचा उपयोग करून 2 अंकी संख्या लिहूया। 2 अंकी 10 संख्या आपण या ठिकाणी लिहू। कोणतेही 2 अंक घ्यायचे। चला आपण सर्वप्रथम 3 आणि 5 घेऊया। 3 आणि 5 मिळून 35 ही संख्या तयार होते। दुसरी संख्या आपण 6 आणि 0 मिळून घेऊया। 6 आणि 0 60, 7 आणि 3 73, 6 आणि 9 69, 8 आणि 4 84, त्यानंतर 2 आणि 1 21, 4 आणि 5 45, 7 आणि 8 78, 1 आणि 9 19, 2 आणि 0 20 या 2 अंकी संख्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आता आपण 3 अंकी संख्या घेऊया। याच ठिकाणी आपण 3 अंकी संख्या बघू। 2, 4 आणि 5 पासून 245, 3, 7 आणि 8 पासून 378, 6, 0 आणि 5 पासून 605, 4, 3 आणि 0 पासून 430, 1, 2 आणि 5 पासून 125, 6, 8 आणि 0 पासून 680, 3, 0 आणि 7 पासून 307, 4, 8, 9 पासून 489, 9, 7, 0 पासून 970 आणि 2, 1, 0 पासून 210 याचप्रमाणे 4 अंकी संख्या आपल्याला लिहिता येतील। 4 अंकी संख्या लेखनामध्ये कोणतेही 4 अंक आपण घेऊया। 1, 0, 5, 3 हे 4 अंक मी घेतलेले आहेत। आता लक्षात घ्या 4 पैकी प्रत्येक अंकाचं स्थान तुम्हाला माहित आहे। एकक, दशक, शतक, हजार। जेव्हा 4 अंकी संख्या येते तेव्हा हजारापासून तिची सुरुवात होते, म्हणून 1053, 3, 8, 0, 4 या 4 अंकापासून 3804, 2, 8, 8, 4 आपण एक अंक 2 वेळा घेतला। 2884, 5, 0, 0, 3 5003, 2, 6, 5, 1 2651, 4, 0, 8, 5 4085, 3, 2, 1, 0 3210, 5, 8, 6, 4 5864, 8083, 8083, 2, 0, 1, 7 2017 अशा पद्धतीने आपण 4 अंकी संख्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत। यानंतर बघूया 5 अंकी संख्या। कोणतेही 5 अंक या ठिकाणी आपण निवडूया। 4, 5, 3, 2, 7 आता या ठिकाणी लक्षात घ्या एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000, 10,000 हजार आणि 10,000ची जोडी तयार होते, म्हणून आपल्याला मोजताना 45 ही संख्या एकदाच मोजावी लागेल आणि म्हणून या ठिकाणी
45,327 असं तिचं वाचन होईल. आता आपण दुसरी संख्या घेऊया. 5, 6, 7, 8, 9 या ठिकाणी सुद्धा 5 अंकी संख्या आहे, म्हणून शेवटच्या 2 अंकाची एक जोडी तयार होते. आता आपण 56,789 असं त्याचं वाचन करू शकतो. त्यानंतर 3, 2, 0, 5 आणि 4 हे अंक घेऊया. या ठिकाणी सुद्धा 5 अंकी संख्या असल्यामुळे शेवटच्या 2 अंकांची एक जोडी तयार होते, म्हणून 32,100 मध्ये काहीही नाही, इथे 0 आहे, म्हणून 32,054. त्यानंतर 6, 0, 4, 5, 2 इथे सुद्धा 5 अंकी संख्येमुळे शेवटच्या 2 अंकांची एक जोडी तयार होते. 60,452. 5, 3, 2, 0, 1 53,201. 6, 4, 3, 5, 0 64,350. 9, 8, 7, 5, 6 98,756. 2, 5, 3, 4, 0 25,340. 6, 0, 0, 4, 5 60,045. 2, 1, 0, 8, 7 21,087. अशा पद्धतीने आपण 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी संख्या 1 पासून तर 0 पर्यंतच्या अंकांपासून बनवू शकतो. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. उदाहरण संग्रह 2 प्रश्न दुसरा. देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. उदाहरण संग्रह 2 मधील प्रश्न क्रमांक 2. देवनागरी संख्या चिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. सर्वप्रथम आपण दुसऱ्या प्रश्नातले इथे देवनागरी संख्या लिहूया, त्यानंतर आंतरराष्ट्रीय लिहूया आणि त्यानंतर याच संख्येचं अक्षरी लेखन बघूया. चला तर हा तक्ता आपण पूर्ण करू. देवनागरी मध्ये पहिली संख्या आहे 2,359. याच संख्येला आपण आंतरराष्ट्रीय मध्ये अशा पद्धतीनं लिहिणार आहोत आणि आता आपण याचं वाचन करूया. एकक, दशक, शतक, हजार. हजार म्हणजेच हजारच्या स्थानी आहे 2, मग इथं लिहा 2. 2चं स्थान आहे हजार, म्हणून आपण पुढे लिहूया 1000. 2000. आता 3चं स्थान आपल्याला लिहायचं आहे, म्हणून 3. एकक, दशक, शतक म्हणजेच 300. आणि लक्षात ठेवा, एकक आणि दशक मिळून दशक आणि एककाची एक जोडी तयार होते. शतकाचा फक्त एकच अंक असतो आणि हजाराची जोडी तयार होते, परंतु इथे जोडीला दुसरा कोणताही अंक नाही, म्हणून आपण इथे 2 जसेच्या तसे घेतलेले आहेत. म्हणून आपल्याला सगळ्यात शेवटची जोडी मिळते, ती आहे 59. म्हणून या ठिकाणी आपण 59 असं लिहूया. अशा पद्धतीने आपल्याला 2,359 हे अक्षरी लेखन करता येईल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे, आता याचं वाचन आणि लेखन आपल्याला पुढे करायचं आहे. या ठिकाणी आपण हे अंक लिहून घेतले. याच अंकांना आपण आता आंतरराष्ट्रीय अंकामध्ये लिहून घेऊया. आता आपण याचं वाचन करू आणि लेखन सुद्धा करू. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. मी यापूर्वीच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की हजाराची जोडी तयार होते आणि ही हजाराची जोडी झालेली आहे. जर हजार स्थानी 2 अंकी संख्या असेल तर ती आपण एकदाच मोजायची आहे. म्हणून या ठिकाणी हजार स्थानी आहेत 32, म्हणून इथे लिहूया 32,000. आता आपल्याला 7चे स्थान बघायचं आहे. एकक, दशक आणि शतक. शतक म्हणजे 100 आणि तिथे अंक आहे 700. यानंतर दशक आणि एककाची एक जोडी तयार होते, म्हणून 5 आणि 6 यांचं वाचन 56 असं करतात. आता आपण या संख्येला 32,756 असं वाचू शकतो. उदाहरण नंबर 3. या ठिकाणी कोणती संख्या येईल ते
लिहायचं आहे। इथे दिलेली संख्या आहे 6 7 8 5 9। याच अंकांना आपण देवनागरीमध्ये सर्वप्रथम लिहून घेऊ। 6 7 8 5 9। आता आपण याचं वाचन करूया। तुम्हाला हे माहीतच आहे की दशक आणि एककाची एक जोडी तयार होते, शतक एकटाच असतो आणि हजाराची एक जोडी तयार होते। आता या अंडरलाईन केलेल्या संख्येला आपण वाचायचं आहे आणि त्याचं स्थान लिहायचं आहे। ही संख्या आहे 67, म्हणून आपण इथं लिहूया 67। आता या 67चं स्थान आहे 1000, म्हणून इथे आपण 1000 लिहूया। आता हे 8 आहेत आणि त्याचं स्थान आहे 100, मग या ठिकाणी आपण 800 असं लिहूया। आणि दशक आणि एककाची जोडी तयार होते हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। दशक आणि एकक मिळून संख्या तयार होते 59। 5 आणि 9 दोन मिळून होतात 59। अशा पद्धतीने आपण 67,859 ही संख्या या ठिकाणी अक्षरात लिहिलेली आहे। आता आपण उदाहरण बघूया। उदाहरण क्रमांक 4। या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या येईल ते लिहायचं आहे। डायरेक्ट आपल्याला अक्षरी लेखन दिलेलं आहे आणि अक्षरी लेखन आहे 27,895। 27,895। आता आपण आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वप्रथम लिहून घेऊ। 27 हजाराच्या ठिकाणी 27 आहे, म्हणजे 27 ची जोडी आहे। 27,800 म्हणजेच या ठिकाणी 8 आहेत आणि 95, 9 आणि 5 मिळून होतात 95। या ठिकाणी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की हजाराची एक जोडी, शतकाचा एक अंक, एकाच अंकाची एक जोडी आणि 95 या दोन अंकाची एक जोडी। आता आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामधील या संख्येला देवनागरी संख्या चिन्हामध्ये लिहूया। 2 7 27 8 9 5। अशा पद्धतीनं 27,895 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आणि देवनागरी चिन्हामध्ये आपण लेखन केलेलं आहे। उदाहरण संग्रह 2। प्रश्न 3। प्लास्टिकचा वापर टाळा। या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या। त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा। कोपरगावने 12,740 एवढ्या पिशव्या बनवलेल्या आहेत। आपल्याला याचं अक्षरी लेखन करायचं आहे। अक्षरी लेखन करायचं आहे। तुम्हाला यापूर्वीच मी सांगितलेलं आहे की दशक आणि एककाची मिळून एक जोडी तयार होते, शतक एकटाच असतो आणि हजाराची एक जोडी तयार होते। म्हणून आपल्याला आता याचं लेखन करणं फार सोपं जाईल। एकक आणि दशक मिळून एक संख्या वाचायची आहे, शतक साठी एकच संख्या वाचायची आहे आणि हजार साठी एकक आणि दशक मिळून म्हणजेच हजाराची जोडी वाचायची आहे। आता आपण या ठिकाणी हजाराची जोडी वाचूया। येथे हजार स्थानी आहेत 12, म्हणून इथे लिहूया 12। हजाराच्या स्थानी आहेत म्हणून पुढे लिहू 1000, अर्थात 12,000। आता आपण 7 या अंकाला इथे सर्वप्रथम लिहून घेऊ 7 आणि 7चं स्थान आहे एकक दशक शतक। शतक म्हणजे 100, म्हणून या ठिकाणी आपण 700 लिहूया। आणि आता उरलेल्या दोन्ही अंकाची एक जोडी तयार करून त्याचं वाचन करू। इथे आहेत 40, म्हणून आपण इथे लिहूया 40। 12,740। दुसरं गाव आहे शेवगाव आणि शेवगाव तालुक्यानं कागदी पिशव्या बनवलेल्या आहेत। किती बनवलेल्या आहेत ते बघूया, कारण आपल्याला याचं वाचन करायचं आणि वाचता वाचताच लिहायचं सुद्धा आहे। चला तर दशक आणि एककाची एक जोडी बनवूया, शतकाची एक जोडी बनवूया आणि हजार या दोन अंकाची एक जोडी बनवूया। आता आपल्याला फक्त लिहायचं आहे। हजार स्थानी आहेत 28, मग इथे सर्वप्रथम आपण 28 लिहूया। आता 100 म्हणजे शेकडा, शतक स्थानी 0 आहे म्हणून लिहायची गरज नाही। आणि सगळ्यात शेवटी या दोन अंकाचं वाचन करूया, कारण त्यांचं स्थान दशक आणि एकक आहे, म्हणून तिथे एक जोडी तयार झालेली आहे। त्या जोडीचं वाचन आपण फक्त त्यांचं वाचन करूनच लेखन करायचं आहे। 95
म्हणून या ठिकाणी आपण 95 असं लिहूया. आता आपण याचं वाचन करू. 28,095. त्यानंतर तिसरा तालुका आहे कर्जत आणि कर्जत तालुक्याने कागदी पिशव्या बनवलेल्या आहेत. किती आहेत ते आपण लिहूया. आता याचं वाचन करूया. या ठिकाणी दशक आणि एककाची एक जोडी झाली, शतकाची एक जोडी झाली आणि हजाराची 2 अंकाची एक जोडी झाली. याचं वाचन करूया. हे आहेत 31 म्हणून इथं लिहू 31. काय तर 1000. 31,000. या 6चं वाचन करू. इथं लिहूया 6. काय 6 तर 600. आणि 0 आणि 8. आता तुमच्या लक्षात येईल 31,608 ही ती संख्या आहे. उदाहरण नंबर 4 संगमनेरने एवढ्या कागदी पिशव्या बनवल्या आहेत. आता आपण याचं वाचन करूया म्हणजे आपल्याला कळेल की उत्तर काय आहे. दशक आणि एकक मिळून एक जोडी तयार केली, शतकाची सिंगल एका सेपरेट अंकाची एक जोडी तयार केली आणि हजाराची 2 अंकाची एक जोडी तयार केली. आता नीट लक्ष द्या. या ठिकाणी जी संख्या आहे तिचं नाव आपल्याला लिहायचं आहे आणि ती आहे 10. तिचं स्थान आहे 1000 म्हणून 10,000. ही संख्या आहे 9 म्हणून इथे आपण लिहूया 9. तिचं स्थान आहे 100 म्हणून 900. आता उरलेली संख्या लिहूया. ही संख्या आहे 72. अशा पद्धतीनं 10,972 कागदी पिशव्या संगमनेर तालुक्याने बनवलेल्या आहेत. उदाहरण संग्रह 2. प्रश्न 4. एकूण किती रुपये होतील ते लिहा. पहिलं उदाहरण आहे 1000 रुपयांच्या 20 नोटा, 100 रुपयांच्या 5 नोटा आणि 10 रुपयांच्या 14 नोटा. या ठिकाणी उत्तर लिहूया आपण. 100 रुपयाच्या या ठिकाणी उत्तर लिहूया 1000 रुपयाच्या 20 नोटा, 100 रुपयांच्या 5 नोटा आणि 10 रुपयांच्या 14 नोटा आहेत. दिलेल्या नोटांची संख्या आपण या ठिकाणी लिहिली. आता नीट लक्ष द्या. 1000ला 2 ने गुणलं तर 2000 येतील आणि 2000वर एक 0 20चं राहिलं म्हणून या ठिकाणी 20,000 रुपये तयार होतील. 1000चे 20 म्हणजे 20,000, 100च्या 5 म्हणजेच 500 आणि 10च्या 14 नोटा म्हणजेच 140. आता आपण या तीनही संख्यांची बेरीज करूया. या तीनही संख्यांची बेरीज येते 0 0 0 0 0 4 4 5 अधिक 1 6 0 0 आणि 2 जसेच्या तसे खाली म्हणजेच याचं उत्तर आलं 20,640. प्रश्न 4 मधील उदाहरण नंबर 2 1000 रुपयाच्या 15 नोटा, 100 रुपयाच्या 12 नोटा, 10 रुपयांच्या 8 नोटा व 1 रुपयाचे 5 नाणी आहेत. आता आपल्याला ही सर्व रक्कम किती होते ती बघायचं आहे. 15 1 15 म्हणजेच इथे झाले 15,000. 12 गुणिले 1 म्हणजे 12, 2 0 जसेच्या तसे म्हणजे 1200. 8 गुणिले 10 10 8 80. 1 गुणिले 5 5 1 5. या सर्वांची आपण बेरीज करूया. 5 5 8 8 2 2 5 अधिक 1 6 1 1. उत्तर आलं 16,285. उदाहरण संग्रह 2. प्रश्न 5. 45037 हे अंक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. 4 5 0 3 आणि 7 हे अंक एकदाच वापरायचे आहे आणि त्याची सर्वात मोठी संख्या लिहायची आहे. तर सर्वात लहान संख्या याच अंकापासून लिहायची आहे. सर्वप्रथम आपण सर्वात मोठी संख्या लिहूया. सर्वात मोठी संख्या लिहिताना दिलेले जे अंक आहेत ते उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत. आता उतरत्या क्रमाने कसं लिहायचे आहेत तर यातला सर्वात मोठा अंक अगोदर लिहू, त्यानंतर त्याच्या खालचा अंक लिहू, त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी असलेला अंक लिहू, त्यानंतर त्यापेक्षा कमी असलेला अंक लिहू आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा अंक लिहू. आता या संख्येला आपण वाचूया आणि ही संख्या आहे 75,430. आता सर्वात लहान संख्या लिहूया. सर्वात लहान संख्या लिहिण्यासाठी दिलेले अंक चढत्या क्रमाने लिहायचे, परंतु दिलेल्या अंकामध्ये जर 0 असेल तर ते डावीकडून दुसऱ्या स्थानावर द्यायचं. बघा सर्वात लहान अंक आहे 3. 3च्या नंतर 0 द्यायचं,
त्यानंतर सर्व अंक चढत्या क्रमाने लिहायचे 4, 5 आणि 7 आणि ही संख्या आहे 30,457. यापेक्षा सर्वात लहान संख्या या 5 अंकातून तयार होऊच शकत नाही आणि या वरच्या मोठ्या संख्येपेक्षा मोठी संख्या या 5 अंकापासून तयार होत नाही. उदाहरण संग्रह 2 प्रश्न 6. गाव व त्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे. या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6व्या प्रश्नासाठी आपण या ठिकाणी काही माहिती लिहून घेऊया. तळा या गावची लोकसंख्या आहे 40,642. गगनबावडा या गावची लोकसंख्या आहे 35,777. बोधवड या गावची लोकसंख्या आहे 91,256. मोरेगाव या गावची लोकसंख्या आहे 87,012. भामरागड या गावची लोकसंख्या आहे 35,950. वेल्हे या गावची लोकसंख्या आहे 54,497. आष्टी या गावची लोकसंख्या आहे 76,201. वाशी या गावची लोकसंख्या आहे 92,173 आणि मोरवाडा या गावची लोकसंख्या आहे 85,890. आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि पहिला प्रश्न आहे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते. लक्षात घ्या, आता आपल्याला सर्वात जास्त लोकसंख्या बघायची आहे म्हणून आपण हजार स्थानी असलेल्या जोडीचा विचार करणार आहोत. आता प्रत्येक ठिकाणी हजार स्थानची जोडी बघा. इथे 40 आहे, इथे 35 आहे, इथे 91 आहे, इथे 87 आहे, इथे 35 आहे, इथे 54 आहे, इथे 76, इथे 92, इथे 85. या सगळ्यांमध्ये 91 आणि 92 सगळ्यात मोठे आहेत आणि 91 पेक्षा 92 मोठे आहेत म्हणून 92,173 ही संख्या दिलेल्या गावामधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या गावची लोकसंख्या आहे. म्हणून आपण या ठिकाणी उत्तर लिहूया. त्या गावाचं नाव लिहायचं आहे आणि ते गाव आहे वाशी. म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या वाशी गावची आहे आणि ती किती आहे तर 92,173. 92,173. प्रश्न दुसरा आहे मोरवाडा व मोरेगाव या दोन गावापैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे. मोरेगाव व मोरवाडा. मोरेगावची संख्या आहे 87,012 आणि मोरवाडाची लोकसंख्या आहे 85,890. या ठिकाणी हजार स्थानच्या जोडीचा विचार करायचा आहे. या ठिकाणी 2 जोड्या तुम्हाला दिसतात 2 गावामध्ये. पहिली जोडी आहे 87 ची, दुसरी आहे 85 ची. 85 मोठे की 87 मोठे. निश्चितच 87 मोठे म्हणून आपण मोरेगावची संख्या जास्त आहे असं म्हणू शकतो. म्हणून आपण उत्तर लिहूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं. त्या गावाचं नाव आहे मोरेगाव. प्रश्न तिसरा आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते आणि त्याची लोकसंख्या किती. सर्वात कमी. आता लक्षात घ्या, हजार स्थानच्या या जोड्यांचा विचार केला असता आपल्याला येथे सगळ्यात कमी आणि सगळ्यात लहान जोडी दिसते ती 35 ची. या ठिकाणी सुद्धा 35 आहे आणि इथे सुद्धा 35 आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की इथेही 35 आहे, इथेही 35 आहे, मग आपण तुलना कशी करायची. तर आता आपण तुलना करायची शेकडा म्हणजे म्हणजे शतक या अंकासोबत. आता इथे शतक आहे 9 आणि इथे शतक आहे 7. आता आपल्याला विचारलेलं आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव म्हणून इथे 9 मोठे आहेत, 7 लहान आहे म्हणून कमी लोकसंख्या असलेलं गाव आहे गगनबावडा. म्हणून या ठिकाणी आपण लिहूया गगनबावड्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे आणि ती किती आहे तर ती आहे 35,777. अशा पद्धतीने आपण आपल्या 6व्या प्रश्नाचे उत्तर मिळवलेली आहेत. या उदाहरण संग्रहामध्ये एकूण 6 प्रश्न होते. त्या 6ही प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी शोधलेली आहेत.